मी निकिता पाटील. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि त्यावर यशस्वी उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अश्विनी गायकवाड. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर कार्यक्रमाला आणि विषयाला सुरुवात करण्याआधी मॅमची ओळख आपण करून घेऊयात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत आणि गेल्या 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या कार्यरत आहेत. त्यांचे हॉस्पिटल्स मुंबईमध्ये बांद्रा, वसई या ठिकाणी आहेत आणि फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतभरातून त्यांच्याकडे अनेक रुग्ण येत असतात. आणि याशिवाय भारताबाहेरून सुद्धा, जसं की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजा आणि अबुधाबी या ठिकाणाहून सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतातल्या त्यांच्या क्षेत्रातल्या पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत आणि डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा असा सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट हा अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आला होता. आणि विशेष म्हणजे सॅव्ही पुरस्कार मिळवणाऱ्या देशातल्या त्या पहिल्या डॉक्टर आहेत. डॉक्टर MD मेडिसिन आहेत. लठ्ठपणा आणि संबंधित आजार यावर त्यांनी संशोधन सुद्धा केलंय. आणि याशिवाय डॉक्टर अश्विनी गायकवाड या वंध्यत्व, मधुमेह आणि संबंधित आजार, त्याचबरोबर PCOD, हायपोथायरॉइडिझम, सांधेविकार अशा या गोष्टींवर सुद्धा उपचार करण्यामध्ये विशारद आहेत. आणि त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही व्यक्तीला आपलं वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्स किंवा योगा, क्रॅश डायटिंग यासारखी कोणतीही गरज नाही. रोजची दिनचर्या करताना त्यांना फक्त औषधं घ्यायची आहेत. त्यांचा ईट वेल लूज वेट हा वेट लॉस प्रोग्राम सध्या बराच प्रचलनामध्ये आहे. तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण वळूयात डॉक्टर अश्विनी गायकवाड यांच्याकडे. मॅम, खरं तर लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या बनलेली आहे आणि लठ्ठपणा हा एक आजार बनत चाललेला आहे. त्याकडे कसं बघा? लठ्ठपणा हे एक ऍक्च्युअली मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरामध्ये अतिरिक्त चरबी शरीरामध्ये जमा व्हायला लागते आणि हे अतिरिक्त फॅट ज्या वेळेला शरीरात जमा होतं त्यावेळेला शरीराचा आकार वाढायला लागतो. लठ्ठपणा सध्याच्या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर ही एक जागतिक समस्या बनत चाललेली आहे. आणि लठ्ठपणाचे जर आपण प्रकार बघितले तर दोन प्रकारचा लठ्ठपणा आपल्याला साधारणतः बघायला मिळतो. एक पियर शेप ओबेसिटी आणि एक ॲपल शेप ओबेसिटी. पियर शेप ओबेसिटीमध्ये जे फॅट आहे ते पोटाच्या खालच्या भागामध्ये जमा व्हायला लागतं आणि हे जर फॅट जास्त प्रमाणामध्ये जास्त कालावधीपर्यंत राहत असेल तर अशा पेशंट्सला भविष्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास म्हणजे गुडघे दुखणं किंवा बॅकएकचा त्रास, सायटिका हे सगळे आजार उद्भवतात. पोटावरची चरबी जर जमा होत असेल त्याला ॲपल शेप ओबेसिटी असं म्हटलं जातं. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये ॲब्डॉमिनल ओबेसिटी असं देखील म्हटलं जातं. आणि असे जर पेशंट असतील तर या पेशंटला भविष्यामध्ये BP, डायबिटीज, हार्ट अटॅक ह्या सगळ्या आजारांची रिस्क वाढते. आणि त्यामुळे लठ्ठपणा जो आहे तो लठ्ठपणा हा वेळीच कंट्रोल केला गेला पाहिजे. अकॉर्डिंग टू WHO दरवर्षी सध्या लठ्ठपणामुळे साधारणतः 40 लाख लोक ह्या लठ्ठपणामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण रेशो साधारणतः कन्सिडर केला गेलेला आहे. त्यामुळे वेट जी समस्या आहे तर ती डेफिनेटली लवकरच कंट्रोल करणं गरजेचं आहे. मॅम, आणि त्यानंतरचा पुढचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओबेसिटीमुळे, लठ्ठपणामुळे आपले जे व्हायटल ऑर्गन्स असतात जसं की हार्ट असेल, किडनी असेल, तर हे डॅमेज होऊ शकतात का? वजन वाढल्यामुळे कालांतराने जेव्हा वजन वाढतं तर वजन वाढल्यामुळे जे अतिरिक्त फॅट शरीरामध्ये जमा व्हायला लागतं त्याचा बॅड इफेक्ट हा आपल्या सेल्युलर लेवलला ऑलरेडी सुरू झालेला असतो. जर आपण बघितलं की वजन जास्त असेल तर त्या व्यक्तीला हार्टच्या बाबतीत बोलायला झालं तर पहिल्यातली आपल्याला हाय कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढलेलं दिसेल, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली दिसेल आणि कोलेस्ट्रॉल जर वाढत असेल तर फ्युचरमध्ये त्या व्यक्तीला सडन हार्ट अटॅकची रिस्क ही जास्त प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे वजन जास्त असल्यामुळे BPचा त्रास वाढेल, हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास वाढेल, सोबतच त्यांना स्ट्रोक किंवा ज्याला आपण पॅरालिसिस असं म्हणतो या गोष्टीची रिस्क वाढू शकते. जर आपण लिव्हरमध्ये बघितलं तर गॉल स्टोन किंवा फॅटी लिव्हर हे आजार वाढण्याचे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. किडनी डिसीजेस सुद्धा आपल्याला लठ्ठ लोकांमध्ये बघायला मिळतात. तर ते कसं की जर वजन वाढलं तर वजन वाढल्यामुळे आपल्याला माहिती आहे की डायबिटीज, BP हे कॉमन आजार आहेत लठ्ठपणाचे. आणि डायबिटीज आणि BP जर दीर्घकालापर्यंत राहत असेल तर त्याचा बॅड इफेक्ट किडनीवरती होतो आणि किडनीचं फंक्शन त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं आणि कालांतराने किडनी फेल्युअर हे होऊ शकतं.
कॅन्सर जर बघितलं तर लठ्ठपणामुळे साधारणतः 13 प्रकारचे कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. त्यामध्ये पर्टिक्युलरली स्टमक कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर किंवा महिलांमध्ये जर बघायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर, युटेराईन कॅन्सर. तर जेवढ्या स्त्रिया लठ्ठ आहेत, ओव्हरवेट आहेत, तर त्यांनी वेळीच त्यांचं वेट कंट्रोल करणं गरजेचं आहे. व्हेरिकोज वेन्स हा एक खूप मोठ्या प्रमाणावरचा साईड इफेक्ट आपल्याला लठ्ठपणाचा दुष्परिणाम बघायला मिळतो. कारण वजन वाढल्यामुळे वजनाचा अतिरिक्त भार आपल्या पायावरती पडतो आणि पायाचे जे काही वेन्स असतात तर त्याची इलॅस्टिसिटी कमी होते आणि मग व्हेरिकोज वेन्सचा त्रास उद्भवतो. स्किन प्रॉब्लेममध्ये जर आपण बघायला गेलं तर स्ट्रेच मार्क किंवा मानेच्या भोवती काळपटपणा किंवा अंडर आर्म्समध्ये काळपटपणा, त्याला आम्ही एकॅन्थेसिस नायग्रा असं म्हणतो. शिवाय रिपीटेड फंगल इन्फेक्शन आपल्याला ओबेस पेशंटमध्ये बघायला मिळतात. बऱ्याचशा ओबेस पेशंटमध्ये आपल्याला अंबेलिकल हर्निया किंवा इन्सिजनल हर्निया हे साधारणतः बघायला मिळतं. वजन जर जास्त प्रमाणात वाढत असेल तर वजनाचा अतिरिक्त भार हा आपल्या गुडघ्यांवरती पडतो आणि गुडघ्याचं कार्टिलेज घासलं जातं आणि त्या ठिकाणी गॅप तयार होतो. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ द नी असं म्हणतो. त्यामुळे वजन जर वाढत असेल तर वाढलेल्या वजनाला वेळीच कंट्रोल करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याचे साईड इफेक्ट आपल्याला डेफिनेटली भोगावे लागू शकतात. अगदीच. आणि स्त्रियांमध्ये सुद्धा आता ओबेसिटीचं, लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय. तर या लठ्ठपणामुळे स्त्रियांना कोणते आजार होऊ शकतात? स्त्रियांमध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर पीसीओडी, इन्फर्टिलिटी, हायपोथायरॉइडिझम हे सगळे प्रॉब्लेम साधारणतः आपल्याला बघायला मिळतात. पीसीओडी बद्दल जर आपण बोलायला झालं तर पीसीओडीचा हा जो आजार आहे तर या जनरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो आणि ही समस्या साधारणतः वयवर्ष 14 ते वयवर्ष 35 या वयोगटामध्ये आपल्याला वाढताना दिसते. पीसीओडीमध्ये नॉर्मली काय होतं की वजन वाढल्यामुळे शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि या हार्मोनल इम्बॅलन्समुळे ओव्हमची वाढ प्रॉपरली होत नाही. त्यामुळे स्त्रियांना वेळेवर पाळी येत नाही किंवा केस गळतात, चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात, हर्शुटिझम ज्याला आपण असं म्हणतो. तर पीसीओडी मध्ये जर वेळीच वजन कमी केलं गेलं नाही तर मुळे ओव्हरीज डॅमेज होऊ शकतात आणि स्त्रियांना 2च ओव्हरीज असतात आणि त्या 2 ओव्हरीज आपल्याला शेवटपर्यंत प्रॉपरली सांभाळायच्या असतात. त्यांची काळजी, त्यांची हेल्थ व्यवस्थित राहणं गरजेचं असतं. जर ओव्हरीज डॅमेज होत असतील तर भविष्यामध्ये अशा स्त्रीला इन्फर्टिलिटीची समस्या किंवा इन्फर्टिलिटीची रिस्क वाढू शकते. कारण वजन जास्त असेल तर पाळी नियमित येणार नाहीये, ओव्हुलेशन प्रॉपरली होणार नाहीये, त्यामुळे ओव्हमची क्वालिटी घसरते आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याची जी चान्स असतो तो कुठेतरी कमी होतो. आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा रिपीटेड अबॉर्शनची रिस्क वाढते किंवा 5व्या-6व्या महिन्यामध्ये आईला बीपी, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम हे सगळे आजार सुरू होतात. शिवाय 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची रिस्क वाढते. त्यामुळे वजन जर जास्त असेल आणि जर तुमच्या मुलीला पीसीओडीचा त्रास असेल तर तो वेळीच वजन कमी करा. वेळोवेळी तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला ऑलरेडी गाईड करत असतात की तुमचं वजन कमी करा, पीसीओडीचा त्रास आहे, इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेताय तर त्याही वेळेला गायनेकोलॉजिस्ट आपल्याला सजेस्ट करतात की वजन कमी करा. तर तुमचं वजन जर कमी होत असेल तर तुमची पीसीओडी खूप लवकर कंट्रोलमध्ये होऊ शकते आणि पीसीओडीमुळे वाढणारे भविष्यामधले जे संभाव्य धोके आहेत ते आपण या ठिकाणी कमी करू शकतो. अगदीच. मॅम, आपण आधी सुद्धा म्हणालात की ओबेसिटीमुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. तर लठ्ठपणा आणि कॅन्सरचा नेमका संबंध कसा आहे? लठ्ठपणामुळे साधारणतः 13 प्रकारचे कॅन्सर्स आपल्याला बघायला मिळतात. आता लठ्ठ पेशंटमध्ये कॅन्सर का होतात? जी वाढलेली चरबी असते शरीरामध्ये ती काही प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते आणि ते हार्मोन्स कॅन्सरच्या सेल्स विकसित करण्यासाठी मदत करतात. तर ज्या लोकांचं वजन जास्त आहे, ओव्हरवेट आहेत, तर अशा लोकांना फ्युचरमध्ये स्टमक कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर किंवा स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर, युटेराईन कॅन्सर हे सगळे कॅन्सर आपल्याला बघायला किंवा याची रिस्क वाढू शकते. त्यामुळे जर तुमचं वजन जास्त असेल तर प्लीज ते वेळीच कंट्रोल करा. तुम्ही ओव्हरवेट जरी असाल तर ओव्हरवेटमधून तुम्हाला नॉर्मल झोनमध्ये जायचंय. कारण ओव्हरवेटमध्ये असताना सुद्धा सेल्युलर लेवलला जे काही चेंजेस होतील त्याचं फ्युचरमध्ये आपल्याला कदाचित त्याचे साईड इफेक्ट, त्याची रिस्क वाढू शकते. जसं आता लठ्ठपणाचं प्रमाण वाढत जात आहे तसं मधुमेहाचं प्रमाण सुद्धा वाढत जात आहे. तर लठ्ठ लोकांमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण किती असतं आणि मधुमेह म्हणजे का होतो लठ्ठ लोकांना, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या जगभरामध्ये डायबिटीसचं प्रमाण हे आपल्याला सगळीकडे वाढताना दिसते. आपल्या भारतामध्येच नाही, भारताला तर मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जाते, पण भारतासोबतच सगळ्या जगामध्ये डायबिटीसची संख्या, डायबिटीसच्या रुग्णांची संख्या ही फार वेगाने वाढत आहे. कारण आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर 463 मिलियन लोक हे सध्या डायबिटीस सोबत जगत आहे. जर आपण आत्ता वजन कमी केलं नाही त्यांचं तर साधारणतः 2040 पर्यंत ही संख्या वाढून 642 मिलियन
एवढी डायबिटीजच्या रुग्णांची संख्या होईल. आणि डायबिटीज खरं पाहता ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीरातील पॅन्क्रिया, ज्याला आपण स्वादुपिंड असं म्हणतो, त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही आणि तिथे प्रॉपर प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. आणि ते इन्सुलिन जर व्यवस्थित तयार केलं होत नसेल तर आपल्याला वरतून इन्सुलिन घ्यायची गरज लागते. आणि कालांतराने डायबिटीज फक्त हा एकटा राहत नाही, तर कालांतराने डायबिटीज सोबत डायबिटीजचे साईड इफेक्ट सुद्धा त्या पेशंटला फेस करावे लागू शकतात. जसं की डायबिटिक नेफ्रोपॅथी, ज्यामध्ये किडनी खराब होते आणि किडनी फेल्युअरमध्ये जातो आणि मग पेशंटला नेहमीसाठी मग किडनी डायलायसिस ज्याला आपण म्हणतो ते रेग्युलरली करावं लागू शकतं. डायबेटिक रेटिनोपॅथी, ज्यामध्ये आपल्या डोळ्यांचं दृष्टीपटळ असतं ते खराब होतं आणि मग कालांतराने पेशंटची विजन कमी होते. डायबेटिक न्यूरोपॅथी, ज्याच्यामध्ये आपले नर्व्स एंडिंग डॅमेज होतात, तर त्या याच्यामध्ये नर्व्स डॅमेज होतात. शिवाय गँग्रीन, हे असे बाकीचे साईड इफेक्ट जे आहेत तर ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये डायबिटीज पेशंटमध्ये बघायला मिळतात. सोबतच डायबिटीजचा सर्वात महत्त्वाचा जर दुष्परिणाम आपण बघितलं तर डायबिटिक पेशंटला हार्ट अटॅकची रिस्क ही बाकीच्या पेशंटच्या मानाने जास्त असते. त्यामुळं वजन जर तुमचं जास्त असेल तर ते वेळीच कंट्रोल होणं गरजेचं आहे. सध्या जर आपण बघितलं तर टाईप 2 डायबिटीसचे जेवढे पेशंट आहेत तर 90% टाईप 2 डायबिटीसचे पेशंट हे आपल्याला ओव्हरवेट दिसतात. आणि त्यामुळंच प्रत्येक डायबिटॉलॉजिस्ट हे तुम्हाला वेळोवेळी गाईड करत असतात की तुमचं वजन कमी करा. जर तुमचं वजन कमी होत असेल तर तुमचा टाईप 2 डायबिटीज हा कंट्रोलमध्ये येण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. कनकवेदाचा जो रिव्हर्स युअर डायबिटीज हा प्रोग्राम आहे तर यामध्ये आतापर्यंत खूप सगळ्या पेशंट्सने आपला डायबिटीज रिव्हर्ट केलेला आहे, बरा केलेला आहे. तुम्ही सुद्धा या प्रोग्रामचा बेनिफिट घेऊ शकतात. यामध्ये आपण फक्त होलिस्टिक मेडिसिन्स वापरतो आणि तुमच्या डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्याने मदत होते. आपण या ठिकाणी डॉक्टर कोलते यांचं एक व्हिडिओ टेस्टिमोनियल या ठिकाणी आपण बघूयात. तर लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणारे अनेक गुंतागुंतीचे आजार हे सगळं काही आपण मॅम कडून जाणून घेत आहोत. तर डॉक्टर कोलते यांचं एक व्हिडिओ टेस्टिमोनियल आपण आधी पाहूयात. मी डॉक्टर रवींद्र कोलते, मी आय सर्जन आहे. मला 2019ला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ताबडतोब कनकवेदाची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज माझा डायबिटीस रिव्हर्ट झाला आहे आणि माझी ब्लड शुगर, फास्टिंग BP दोन्ही अत्यंत नॉर्मल येत आहेत, थँक्स टू कनकवेदा. तर मॅम, आता लठ्ठपणा, वाढलेलं वजन आणि त्यातून कोणकोणते आजार आपल्याला होऊ शकतात हे सगळं काही आपण जाणून घेतलं. तर मग आता वजन कमी करण्यासाठी कनकवेदामध्ये नेमके काय उपचार केले जातात? वजन कमी करण्यासाठी जगातला हा पहिला रिसर्च बेस्ड प्रोग्राम आहे, ज्यामध्ये वजन कमी करण्यासाठी पेशंटला कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, योगा, ॲरोबिक, झुंबा, पॉवर योगा, क्रच डायटिंग असं काहीच करायचं नाहीये. तुम्हाला फक्त औषधं घ्यायची आहेत आणि तुमची डेली जी दिनचर्या आहे त्याच्यासोबत तुम्हाला औषधं घेऊन तुमचं वजन कमी करायचं आहे. आणि या औषधांचे रिझल्ट तुम्हाला साधारणतः सुरू केल्यानंतर 8 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. तुमचं वजन कितीही असेल, तुमचं वजन 150-160 किलो जरी असेल तरी सुद्धा आपण आपल्या असलेल्या उंचीनुसार ते वजन घेऊन येऊ शकतो. आणि वजन कमी होत असेल तर आपण आत्ताच बघितलं की खूप सगळ्या आजारांची जी रिस्क आहे फ्युचरमधली ती आपण या ठिकाणी कमी करू शकतो. तर वजन जर कमी होत असेल तर BP, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, ऑस्टिओआर्थरायटिस या सगळ्यांची रिस्क ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते आणि आपलं आयुष्य 10 ते 15 वर्षांनी आपण वाढवू शकतो. काही पेशंटचे टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. मिसेस भारती यांचं 87 किलो वजन होतं. यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. साधारणतः एवढं वजन त्यांचं 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी झालं. नुसतं वजनच कमी झालं नाही तर त्यांचं हायपोथायरॉइडिझम सुद्धा या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलेलं आहे. मिसेस शिल्पा यांना सुद्धा हायपोथायरॉइडिझम होता, त्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं. त्यांचं वजन 80 किलोपर्यंत पोहोचलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. आणि हे 30 किलो वजन ज्यावेळेला त्यांचं कमी झालंय तर त्यांच्या सौंदर्यामध्ये जी भर पडलेली आहे लुक्समध्ये ते आपण या ठिकाणी बघू शकतोय. मिसेस सारिका यांचं वजन 90 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं 50 किलो वजन झालेलं आहे. 40 किलो वजन हे त्यांचं कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम किंवा क्रच डायटिंग न करता त्यांनी कनकवेदामध्ये फक्त होलिस्टिक मेडिसिनच्या आधारे हे कमी केलेलं आहे. आणखी एक पेशंट आपल्याला या ठिकाणी बघता येईल. यांचं 75 किलो वजन होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे आणि वजन कमी झालं. सोबतच त्यांचा डायबिटीसचा जो त्रास होता तो सुद्धा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला आहे. मिसेस सारिका यांचं वजन 79 kg होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 57 kg झालेलं आहे. या पेशंटला टेस्ट ट्यूब बेबीसाठी हे पेशंट ट्राय करत होते आणि त्यामुळे त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टने त्यांना वजन कमी करण्यासाठी सांगितलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन कमी झालं आणि वजन कमी झाल्यानंतर लगेचच त्यांना टेस्ट ट्यूब बेबीचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले.
मिस्टर देवेंद्र यांचं वजन 126 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 85 किलो झालं. त्या वजन कमी झाल्यामुळे त्यांचं हाय ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉलचा जो त्रास होता, डायबिटीसचा त्रास होता, तो सुद्धा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणखी एक पेशंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. यांचं 104 किलो वजन होतं, त्यामुळे त्यांना बॅकएकचा त्रास होता आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करायला सांगितलं होतं. त्यांनी कनकवेदामध्ये उपचार घेऊन त्यांचं वजन 60 केलं. म्हणजे हे वजन ज्या वेळेला कमी झालं तर त्यांचा बॅकएकचा त्रास सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेला आहे. हे पेशंट यांचं हार्मोनल इम्बॅलन्समुळे यांचं वेट वाढलेलं होतं. 81 किलो वजन होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 52 kg झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मिसेस विशाखा यांचं वजन 102 किलो होतं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे यांचं वेट वाढलेलं होतं. आपल्याकडील उपचारानंतर त्यांचं वजन 50 किलो झालं. 52 किलो वजन ज्यावेळेला त्यांचं कमी झालं त्यावेळेला त्यांचे बाकीचे जे काही त्रास त्यावेळेचे होते तर ते कम्प्लिटली कंट्रोलमध्ये झालेले आहेत. अश्विनी यांचं वजन 90 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. 40 किलो वजन हे साधारणतः त्यांचं 12-13 महिन्यांच्या कालावधीमध्ये कमी झालं आणि जो काही त्यांचा त्रास होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होता त्यांना. मिसेस सविता यांचं वजन डिलिव्हरीनंतर पुट ऑन झालेलं होतं. 70 किलो वेट त्यांचं झालेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालंय. साधारणतः 20 किलो वजन त्यांचं 6-7 महिन्यांच्या कालावधीमध्ये कमी झालेलं आहे. अशाच काही पेशंटचे व्हिडिओ टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. तर अशा पद्धतीनं ज्यांना पॉझिटिव्ह इफेक्ट्स दिसलेले आहेत या सगळ्या उपचारामध्ये, अशा काही आनंदी रुग्णांचे, आत्मविश्वास मिळवलेल्या रुग्णांचे व्हिडिओ टेस्टिमोनियल आपण पाहूयात. हाय, दिस इज सीमा कपटे, बेलगामी फ्रॉम कर्नाटका. आई एम अ म्यूजिक टीचर, क्लासिकल सिंगर हूँ. 8 साल से मुझे हाइपोथायरॉयडिज्म था. उसके लिए मेरा वेट ऐसे ही बढ़ता गया. फिर मैंने कितना भी जिम ज्वाइन किया, वॉकिंग किया, डाइट किया, योगा किया, फिर भी मेरा वेट कम नहीं हुआ. फिर एक दिन मेरे पति ने यूट्यूब पे कनकवेदा का एड देखा. तो हमने कनकवेदा बॉम्बे में कॉल करके कनकवेदा में अपॉइंटमेंट लिया. फिर मैं बॉम्बे जाके आई, वहाँ से मेरा ट्रीटमेंट स्टार्ट हुआ. बाद में मैं बॉम्बे नहीं जा सकी तो मैडम ने ऑनलाइन ही मुझे अपॉइंटमेंट दिए और ऑनलाइन ही मेरा ट्रीटमेंट स्टार्ट हुआ और कोरियर से मेरे मेडिसिन वगैरह भेजे. तो 3 महीने में मेरा वेट 17 kg कम हुआ है. फर्स्ट आई वो 79, नाउ आई एम 62 और उससे मेरा इम्यूनिटी पावर भी बहुत ही बढ़ गया है. और अभी जो भी मुझे देखते हैं तो सब लोग हैरान हो जाते हैं इतना वेट कैसे कम हुआ बोल के. तो अच्छे अच्छे कॉम्प्लिमेंट्स भी मिल रहे हैं. तो आई एम व्हेरी हॅपी, थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, माझं नाव शिल्पा गोपाळे आहे. मी नवी मुंबई येथे राहते. 11 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइड डिटेक्ट झाला आणि माझे वजन झपाट्याने वाढत गेले. माझे वजन 80 किलोपर्यंत वाढले होते. भरपूर काही प्रयत्न करूनही माझे वजन कमी होत नव्हते. मी एकदा टीव्ही पाहत असताना कनकवेदा हा प्रोग्राम पाहिला आणि मी त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट दिले. तिथे गेल्यानंतर मी माझी ट्रीटमेंट चालू केली आणि काही महिन्यातच माझं वजन 30 किलोने कमी झालेलं आहे. आता मी सगळं काही खाऊनही माझे वजन वाढत नाहीये. माझी थायरॉइडची टॅबलेट 125 mg चालू होती, ती आता 50 mg पर्यंत कमी झालेली आहे. आय एम सो हॅपी नाव, थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, माझे नाव भारती हरीश बोराडे. मी पुणे येथे राहते. 4 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइडिझमचा आजार डिटेक्ट झाला व मला माझ्या डॉक्टरांनी थायरोनॉम 25 mg ची गोळी सुरू केली व त्यावेळेस मला डॉक्टरांनी असे सांगितले की तुम्हाला ही गोळी कायमस्वरूपी घ्यावी लागेल. त्यावेळेस मी खूप घाबरलेली होते. काही केल्या मला काही कळत नव्हते. एके दिवशी मी टीव्हीवर अश्विनी मॅडम यांचा कार्यक्रम पाहिला व त्यांच्याशी कन्सल्ट करून कनकवेदामध्ये मी ट्रीटमेंट सुरू केली. बघता बघता काही दिवसांमध्ये माझे 30 किलोनी वजन कमी झाले व माझा हायपोथायरॉइडिझमचा त्राससुद्धा कमी झाला व आत्ता गेली 6 महिने माझी गोळीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे व माझे रिपोर्ट्ससुद्धा सर्व नॉर्मल येत आहेत. मला काही त्रास होत नाही. आय एम सो हॅपी, थँक्स टू कनकवेदा. तर अजूनही अनेक प्रश्न आपल्याला असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण घेणार आहोत, ते म्हणजे मॅम, या सगळ्या उपचारांमध्ये खर्च नेमका किती येतो? ही सगळी पद्धत फार खर्चिक आहे का? नक्कीच नाही. आपण बघतो की पेशंट्स वजन कमी करण्यासाठी जिम, डायटिंग, त्यानंतर लायपोसक्शन, लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया, अशा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सगळे पैसे खर्च करतात. त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर नक्कीच हे उपचार खर्चिक नाही आहेत. अगदीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं
महत्वाचं म्हणजे आता थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होत आहे, तर डॉक्टर कनक वेदाचा वेट लॉस रिझोल्युशन 2024 हा जो प्रोग्राम आहे तो नक्की काय आहे? नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येक जण काही ना काहीतरी रिझोल्युशन घेत असतं की या वर्षामध्ये मी हे नक्की अचीव्ह करणार आहे. तर TV9चे जेवढे प्रेक्षक आता सध्या हा प्रोग्राम बघत आहेत त्यांना मी विनंती करते की जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये किंवा तुमचं वजन कमी करण्यासाठीचं रिझोल्युशन घ्या. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर ते डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम घेऊन ते डायबिटीज टाईप 2 डायबिटीज असेल तर तो कम्प्लिटली रिव्हर्ट होऊ शकतो. तुम्ही त्यासाठी कनकवेदाचा प्रोग्राम घ्या. किंवा तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल, PCOD असेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही कनकवेदाचा वेट लॉस रिझोल्युशन बी इन शेप, ईट वेल, लूज वेट, नो सर्जरी, नो जिम, नो क्रश डायटिंग, नो ॲरोबिक हा आपण प्रोग्राम घेऊन आपलं ध्येय आहे ते आपण या ठिकाणी अचीव्ह करू शकतो. आणि हा जो हे आहे आता 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही हा प्रोग्राम बुक करत असाल तर तुम्हाला तुमच्या घेणाऱ्या प्रोग्रामवरती पहिल्या 50 पेशंट्सला 10% डिस्काउंट आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर तुम्ही नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा घेताल. तर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं मॅम आपण, आणि त्यामुळेच आमच्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छिन की 2024 हे नवीन वर्ष सुरुवात होण्यासाठी अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो. तर येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये तुम्ही एक आरोग्यदायी संकल्प केलात आणि कनक वेदाचा वेट लॉस रिझोल्युशन प्रोग्राम 2024 अंमलात आणलात, तर ही आरोग्यदायी सुरुवात तुमच्या पुढच्या आयुष्यभरासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. आणि त्यामुळे नक्की लाभ घ्या आणि तुम्हाला त्वरा करावी लागेल, कारण 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही लाभ घेतलात तर त्यावर तुम्हाला 10% सवलत सुद्धा मिळणार आहे. मॅम खूप खूप धन्यवाद, आपण आमच्या प्रोग्राम मध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आणि यासह आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. बघत राहा TV9 मराठी.